Cancer Healer Center, a new beginning. युटी म्हणजे यूज अँड थ्रो. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. ठाकरेंच्या एसएमशी या टीकेला उपमुख्यमंत्री शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. उद्धव ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत. ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका. अमित शहांचं कालचं भाषण जिन्नांनाही लाजवणार. वक्फ बिल मुस्लिमांच्या हिताचं म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडलं का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले. पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंकडून मतांचं लांघून चालन. भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. किरेन रिजिजूंकडून राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर. राज्यसभेत आजच विधेयकावर मतदान होणार. काल लोकसभा वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी. वक्फ बोर्डात मुस्लिम सोडून इतर सदस्य आणणार. मग आम्हाला शिर्डी, तिरुपती, शीख बोर्डावर घेणार का? फक्त वक्फ बोर्डासाठी हा निर्णय का? इम्तियाज जलील यांचा सवाल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीमुळे गर्भवतीचा मृत्यू. भाजपचे आमदार अमित गोरखेंचा गंभीर आरोप. आमदार गोरखे यांचे पीए संतोष भिसेंच्या पत्नीचा मृत्यू. दीनानाथ रुग्णालयाने ऍडमिट करण्यासाठी 10 लाखांची मागणी केल्याचा आरोप. राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या सूचनेनंतर मनसे आक्रमक. परळीतील आयडीबीआय आणि कुलाब्यात मुंबई बँकेत जाऊन मनसे कार्यकर्त्यांकडून विचारणा. मराठीत कामं झालं पाहिजे, मनसेची मागणी. अंजली दमानिया यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. दमानियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. या भेटीवेळी धनंजय देशमुखही उपस्थित. भेटीत विविध विषयांवर चर्चा. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर हल्ला. शिंदेंच्या शिवसेनेच्या दुर्योधन पाटील यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना केली मारहाण. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमेरिकेकडून भारतावर 26% आयात शुल्क. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. 9 एप्रिलपासून आयात शुल्काची अंमलबजावणी होणार. भारतातील सोन्याच्या दरावर ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णयाचा परिणाम. 12 तासात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ. मुंबई सोन्याचा भाव 93,380 रुपयांवर. सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांनी संपत्तीची माहिती सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर जाहीर करावी. सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे निर्देश. पंढरपूरमध्ये 7 ते 9 एप्रिल दरम्यान चैत्रयात्रा. यात्रा काळात मांस आणि मद्य विक्रीस बंदी. यात्रा कालावधीत मंदिर परिसरात नारळ फोडण्याचाही मज्जाव. एक राज्य एक गणवेश धोरण रद्द. गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकार शाळांनाच. एक राज्य एक गणवेश योजनेमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर हा निर्णय. घरकुल आणि शासकीय बांधकामांसाठी गाळ, माती, मुरुम, दगड विनामूल्य मिळणार. महसूल विभागाचा शासन निर्णय जारी. तर पाणंद रस्त्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजनेला मान्यता. साताऱ्यात महाबळेश्वरसह जावळी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पाणी साठल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ. सोलापूरमध्ये जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. सोलापूर अक्कलकोट मार्गावर पाऊस. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा. पिंपरी चिंचवडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. काही भागात जोरदार तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी. पुणे शहराच्या काही भागात अवकाळी पावसाला सुरुवात. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ. तर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे दिलासा. Cancer Healer Center, a new beginning.